अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आपण ज्या सणाची वाट पाहत असतो तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. आता दर 6 महिन्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा सप्ताह असतो, म्हणजे वर्षातून 2दा हा सप्ताह असतो आणि आपण गुरुचरित्र पारायणाची आतुरतेने वाट बघत असतो, कारण सामूहिक सेवा घडते. एकदा दत्त जयंतीनिमित्त आणि गुरुचरित्र पारायण सप्ताह असतो आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त सुद्धा गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह असतो. यंदा 9 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 या 7 दिवसात आपण औचित्य साधून आपल्याला सगळ्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं हे पारायण करायचं आहे. आता बघा, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की सगळेजण गुरुचरित्र पारायण करतात. गुरुचरित्र पारायण सप्ताह म्हटलं तर तो अगदी आनंद उत्साह, आपल्याला एवढं आनंद उत्साह होतो की सांगूच नाही. आणि जसं जमेल तसं आपण गुरुचरित्र पारायण करायचं असेल, जसं जमेल तसं, काहीही बंधन नाही. काही मेडिकल प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही सगळे बाजूला ठेवून सुद्धा करू शकता. आणि गुरुचरित्र पारायण करण्याचा खरं तर जेव्हा मनात येईल तेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो, म्हणजे आपण करू शकतो. पण सप्ताह म्हटलं तर एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते. आता बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की 7 दिवसाच्या पारायणाचं उद्यापन हे 8व्या दिवशी करायचं असतं. तुम्ही घरात पारायण करणार असाल तर तुम्ही 8व्या दिवशी उद्यापन करा, आणि तुम्ही केंद्रात करत असाल तर तुम्ही 8व्या दिवशीच उद्यापन करायचं असतं. पण स्वामी पुण्यतिथीनिमित्त हे 7 दिवसाचं पारायण असतं. 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत 7 दिवसाचं पारायण आहे, म्हणजे सांगता सुद्धा 7व्याच दिवशी येते. असंख्य महिला केंद्रात पारायणाला बसतात. सामूहिक पारायणाचं फळ हे खूप जास्त प्रमाणात असतं असं मान्यता आहे, आणि खरंच ते भाग्याचं असतं. पण काही कारणामुळे, काहींना अडचणी असल्यामुळे, काहींना काही गोष्टीमुळे जमत नाही. तर तुम्ही केंद्रात पारायण करणं तुमचं शक्य नसेल तर तुम्ही घरात मस्तपैकी पारायण करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून केंद्रातच करावं. पण ज्यांना काही जबाबदाऱ्या, ज्यांना काही करणं होत नाही, त्यांनी घराजवळ जर त्यांच्या केंद्र नसेल किंवा उपलब्ध नसेल, तर किंबहुना खूप लांब असेल, तर अशा लोकांनी घरातल्या घरात छानपैकी पारायण केलं तरीही चालतं, काहीही हरकत नाही. बघा, सगळ्यांनाच वाटतं की त्या नियम अटी पाळणं. बघा, गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की नियम अटी हे आलेच आहे, कारण नियम अटी हे गुरुचरित्र पारायणाला असताच. तरीसुद्धा काम आहे. आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण, मुळात गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करतो हे आपलं परम भाग्य आहे. म्हणजे संपूर्ण आयुष्यातून एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करावं, म्हणजे आपल्याकडं एवढं पारायण होतं. आणि महाराज करता करविता आहे, ते कोणाकडून काय करून घेतं हे त्यांनी ठरवलेलंच असतं. त्यामुळे आपण कितीही ठरवलं तरी ते आपल्याकडून होत नाही, कारण जर स्वामींच्या मनातच असेल तरच आपण गुरुचरित्र पारायणाला बसतो, आणि स्वामींच्या मनात नसेल तर आपण कितीही अट्टहास केला तरी आपल्याला काही ना काही हे अडचण, संकट ही येतच असते. म्हणून स्वामींचे हे करता करविता आहेत. आता त्यांना करून घ्यायचं असेल तर हे सगळं करून घेतात. एखाद्या मध्यस्थानी नसताना सुद्धा त्यांच्याकडनं सेवा करून जाते. अशा पारायणाचा काही नियम आहे. सगळ्यात आधी तर मैत्रिणींनो, अजिबात घाबरू नका, कारण गुरुचरित्र पारायण महिला सुद्धा करू शकतात. अजूनही मी ती कमेंट्स आहे की ताई, अगं महिला गुरुचरित्र पारायण करू शकतात का? तर हो, मला पण एकदा कमेंट आली होती की महिला आम्ही पारायण करू शकतात का? तर हो, बघा, गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र ग्रंथ हा महिला पठण करू शकत नाहीत, पण दिंडोरी प्रणीत जो मराठी ग्रंथ आहे त्यामध्ये असंख्य असे त्यातले जे 2 अध्याय आहेत ते वगळलेले आहेत. आणि असंख्य, मी तर म्हणते की प्रत्येक महिलांनी जास्त पारायणाला बसतात पुरुषांपेक्षा. म्हणजे तर जर कोणी विचारलं तर महिला गुरुचरित्र पारायण करू शकतात तर आपण एकदम अभिमानाने सांगतो की हो, मी करते पारायण, महाराज माझ्याकडून करून घेतात. पारायण हे महिला करू शकतात. आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ हा दिंडोरी प्रणीत घ्यायचा आहे. जवळच्या स्वामी समर्थ केंद्रातून घ्या, तिथून तुम्हाला तो अगदी सहजरित्या उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र पारायण हे स्वामी समर्थ केंद्रामधून घेऊ शकतात, किंवा तुम्ही ऑनलाईनही सर्च करू शकतात. बघा, आता नंतर काय करायचं आहे तर
आता आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं तर महत्त्वाचं आहे की आता आपल्याकडं ग्रंथ असणं महत्त्वाचं आहे. गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा करत असतो तेव्हा संध्याकाळी आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं असतं आणि मनुष्य जात आहे आपल्याकडे कळत नकळत काही ना काही चूक घडतच असते. एवढंच पवित्र असं सात्विक विचार आपल्या मनात येत नाही तर त्याचे दोष आपल्याला लागू नये म्हणून आता समजा जर आज पारायणाचा पहिला दिवस आहे तर संध्याकाळी श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. जर तुम्ही केंद्रात बसले असाल तर तिथेच पठण करायचं. संध्याकाळच्या आरतीनंतर असतं, पण जर घरात करणार असाल तर तुम्ही सहस्त्रनामाचं पठण करायला विसरू नका. ज्यांनी ग्रंथ घेतला आहे त्या दिंडोरी प्रणीत ग्रंथामध्ये सुद्धा पहिल्या दिवशी किती अध्याय, दुसऱ्या दिवशी किती अध्याय, तिसऱ्या दिवशी किती अध्याय, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत ते मोजके नियम आहेत. तर घाबरून जाऊ नका. काहीच नियम नाही आहेत. फक्त या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला ज्या काही आयुष्यातील ज्या काही सुखाच्या गोष्टी आहे त्याचा त्याग करायचा असतो. ब्रह्मचर्याचे पालन करायचं असतं. सगळ्यात मोठा नियम हा आहे ब्रह्मचर्याचे पालन करणं, मांसाहार वर्ज्य करणं. तिसरं आहे कांदा लसूण न खाणं. बस, बाकी खूप काही नियम नाही आहेत. आता बाकीचे जे नियम आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. बघा, आता काय खायचं किंवा काय नाही खायचं तर मी प्रत्येक वेळेस सांगत असते की बटाटे खाऊ शकता. एखाद्याला एकादशी असेल तर खिचडी वगैरे खाऊ शकता. तुम्हाला भात खायचा नाही आहे. कांदा लसूण तुम्हाला खायचा नाही. मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तुम्ही बाकी सगळं खाऊ शकता. आता काही ठिकाणी महिला वांगे गवार खातात, पण मी माझं वैयक्तिक सांगते, मी वांगे गवार वगैरे खात नाही. मी कुठलीही डाळ भात खात नाही. मी भात खात नाही. एकच जर असेल तर चपाती असेल तर चपातीच खाते आणि भाकर खाल्ली असेल तर भाकरच खाते. या पद्धतीने मी खाते. या पद्धतीने तुम्ही पण खाऊ शकता. आपण काय खाऊ शकतो? आपण चहा पिऊ शकतो, आपण ताक पिऊ शकतो, आपण दही खाऊ शकतो. काहीही हरकत नाही. बिस्किट खाऊ शकत नाहीत, म्हणजे ते बाहेरचं परान्न आहे. जे कडकडीत परान्न वर्ज्य करतात त्याने खाऊ नयेत. बघा, चॉकलेट खाऊ नका. अशा प्रकारे तुम्ही बाहेरून आता समजा घरात तुम्ही दही लावत असाल तर तुम्ही घरातलंच दही खाऊ शकता. भेंडीची भाजी खाऊ शकता तुम्ही. भाज्या खाऊ शकता. दोडकं, गोबी, फ्लावर, मेथी जर तुम्हाला आवडत असेल तर तेही तुम्ही खाऊ शकता. आता यानंतर काय करायचं आहे की बटाटे खाऊ शकता. तसेच तुम्ही एखाद्याला जर मध्येच एकादशी वगैरे आली असेल तर तुम्ही ते एकादशीचं वगैरे सुद्धा खाऊ शकतात. प्रदोष आला असेल तर साबुदाणा वगैरे खाऊ शकता. काहीच अडचण नाही किंवा काही हरकत नाही. बघा, प्रेग्नेंट आहेत त्यांनी काय करायचं आहे की 7वा महिना आहे. 7व्या महिन्यानंतर पोट इतकं असतं की मैत्रिणींनो आपल्याला खाली बसणं शक्य नाही, म्हणून 7व्या महिन्यानंतर गुरुचैत्र पारायणाला बसूच नाही. बघा, बाकी तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या महिन्यामध्ये बसू शकता. स्त्रीला गुडघ्याचा त्रास असेल तर मग टेबल खुर्ची घेऊन तुम्ही पारायण करू शकता. अगदी साधी मांडणी आहे. कशी करायची आहे ते आपण बघूच. बघा, आता 7 दिवस हलायचं नाही. ग्रंथ जो हलवायचा आपण जे 7 दिवसाचं पारायण करायचं आहे त्या 7 दिवसामध्ये आपल्याला ग्रंथ हा हलवायचा नाही. बऱ्याच वेळा पाहिलं जातं की इकडून उचलून तिकडं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रंथाला वारंवार हात लावायचा नाही. ग्रंथ 7 दिवस तसाच ठेवायचा. चौरंग किंवा पाटावर ठेवला असेल तर 7 दिवस तो तसाच ठेवायचा. एका लाल रंग किंवा कुठल्याही रंगाचं भगवं लाल, पिवळ्या रंगाचं ब्लाऊज पीस घ्यायचं. त्याच्यामध्ये तो झाकून ठेवायचा. गुरुचरित्र ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नाही. इवन पारायण करत असताना किंवा पारायण झाल्यानंतर पण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं जातं की गुरुचरित्र ग्रंथावर काहीतरी ठेवलं जातं. काडीची पेटी ठेवली जाते किंवा धूपदीप अगरबत्ती. गुरुचरित्र पारायण ग्रंथावर काहीच ठेवायचं नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा नेहमी झाकून ठेवायचा असतो. गुरुचरित्र पारायण करा आणि घाबरू नका. तुम्हाला झाकून ठेवायचा असतो. गुरुचरित्र ग्रंथ आम्ही कधी वाचू शकतो का? ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 4-5 वाजे, दुपारी फक्त 12 ते 12:30 या कालावधीमध्ये सोडून बाकी दिवसभर तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 हा वेळ तुम्हाला टाळायचा आहे, कारण हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो, म्हणून तेव्हा आपण हा वाचत नाही. बाकी तुम्ही इतर वेळेस वाचू शकता. आता ब्रह्ममुहूर्तावर वाचायचं का तेवढी सांगितलं सात्विकता असते. आता आपण नेहमीच खूप शांतता म्हणत असतो. एखाद्याला जर ब्रह्ममुहूर्तावर शक्य नाही तर त्यांनी आता समजा एखाद्याला सगळं आवरून 7:30 ती पारायणाला
नसले तर तुम्ही 7:30 ते पावणे 12पर्यंत तिने वाचावं. एखादा अध्याय जर राहिला असेल तर तो नंतर 12:30च्या नंतर वाचू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला इतक्या वेळेस अशा पद्धतीने तुम्हाला हे गुरुचित्र पारायणाचं पठण करायचं आहे. म्हणजेच फक्त 12 ते 12:30चा वेळ सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळेत पारायण करू शकता. आता बघा, नंतरचं जे आहे ते पारायण करताना परान्न खायचं का नाही? तर हो, परान्न खायचं नाही. फक्त तुम्ही तुमच्या माहेरी बहिणीच्या घरचं किंवा आईच्या हातचं खाऊ शकता. कारणाने जर तुम्ही माहेरी असाल तर नक्कीच तुम्ही माहेरी पारायण करू शकता. दुसरं म्हटलं तर गुरुचैत्र पारायणाला जर तुम्ही बसला असाल तर एखादं अचानक सुतक वगैरे आलं असेल तर काय करावं? ग्रंथ तसाच ठेवावा का? तर नाही, गुरुजींना बोलून किंवा जर कोणी असेल तर त्याच्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. ग्रंथ हलवायचा नाही. तुम्हाला जरी सुतक असलं तरी तिला सांगायचं की बाई एवढं घेऊन रोज तू वाचन कर. आणि श्री स्वामी चरित्र सारामृत बघा, 4 दिवस मासिक पाळी आले की आपण थांबतो. गुरुचैत्र ग्रंथ एकदा घेतला तर सरसकट 7 दिवस वाचायचा असतो. मग तो स्किप करायचा नाही. म्हणून सांगते की मासिक धर्माची पाळी असेल तर 1-2 दिवस इकडे तिकडे केलं. मैत्रिणींनो, रिस्क घेऊ नका. काय होतं ना, एकदा आपण जर वाचायला बसलो तर ते आपल्याला अर्धवट हा ग्रंथ सोडता येत नाही. त्या ग्रंथाचं पूर्ण पारायण हे आपल्याला करायचं असतं. म्हणून ज्यांचे पिरियड्स वगैरे आहेत अशांनी 1-2 दिवस आहेत जवळ त्यांनी बसूच नाही. कारण ज्यांचे नाहीत त्यांनीच बसा. कारण गुरुचैत्र ग्रंथांना गुरुचैत्र ग्रंथ हे वाचत असताना किंवा पारायण करत असताना त्याच्यामध्ये स्किप करता कामा नये. कारण आपण एखाद्या वेळेस श्री स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करताना 4 दिवस सोडू शकतो, पण गुरुचैत्र पारायणाला तसं करू शकत नाही. बघा, कोणीतरी दुसरं कारण आहे, तिनं गावाकडून येणार आहे. एखादीला तुमच्या घरात जर मासिक धर्म आला असेल तर तिला थोडंसं 4 दिवस लांब बसायला सांगा. तुम्ही तिच्या हातचं काही खायचं नाही, पारायण करत आहात. तिने मासिक धर्माच्या बाईच्या हातचं काहीही खायचं नाही आणि त्यानंतरच फक्त एक तिला जिथे मांडणी केली आहे तिथे येऊ द्यायचं नाही. ताई, आमच्या देवाऱ्यावरती तुम्ही मांडणी करू शकता का? अगदी हो, महाराजांचा फोटो मूर्ती असेल तिथेच आपल्यासमोर तिथेच पारायण वाचू शकता, मांडणी वगैरे करू शकता. अगदी 10व्याला खाऊ का 13व्याला खाऊ का नाही. आता असल्याही गोष्टी करायच्या नाहीत. आधीच्या काळी वेश ओलांडत नाहीत असं म्हटलं जातं. आणि बघा, आताच्या काळी तसंच असतं. म्हणून तुम्ही पारायण करताना सुद्धा सहसा बाहेर खाऊ जाऊ नका. माझ्या घराच्या जवळ जर खरंच तुम्ही एखाद्या जॉबला वगैरे असाल तर तुम्हाला मग त्यावेळेस तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता, काही हरकत नाही. गेलं तरीही काही हरकत नाही. पण जेवायचं नाही. 10व्याचं 12व्याचं 13व्याचं खायचं नाही. लग्न वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही खायचं नाही. अशा प्रकारे तुम्हाला परान्न घ्यायचा नाही. म्हणजे परान्नाचा सुद्धा नियम तुम्हाला पाळायचा आहे. तसेच गादीवर झोपायचं नाही. सतरंजी वगैरे टाकून तुम्ही खाली झोपू शकता. त्यानंतर सतरंजी टाकून तुम्ही झोपू शकता. शक्यतो डाव्या कुशीवरच झोपावं. जेणेकरून असं म्हटलं जातं की खरंच आहे की 7 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात. पारायण चालू असेल तर अखंड दिवा लावावा. अखंड दिवा असावा. तुम्ही जे काही तुम्ही खाली झोपू शकता. आता सकाळ संध्याकाळ तुम्ही आरती करायची आहे. मी संध्याकाळी अगदी दूध चपाती खाल्ली तर ती नैवेद्य दाखवणार का? हो, तुम्ही जे घरात बनवता तेच तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. फक्त कांदा लसूण असेल तर ते तुम्ही टाळायचं आहे. दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. गुरुचैत्र पारायण चालू असताना नित्यसेवा चुकवायची नाही. म्हणजे तुम्ही गुरुचैत्र पारायण करता आहात पण ज्याला जोर देण्याचं काम आहे ते नित्यसेवा करत असते. म्हणूनच कितीही काही झालं तरी सुद्धा नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नका. आपल्या केंद्रामध्ये या प्रचंड अखंड खूप जास्त सेवा असते, खूप जास्त सेवा घडते. तरीसुद्धा नित्यसेवामध्ये दुर्गा सप्तशती पाठ या 7 दिवसाच्या कालामध्ये रोज 2दा पठण करू शकता. स्वामीचरित्र सारामृतचे 3-3 अध्याय तुम्ही पठण करावे. 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. या पद्धतीने आपल्याला या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये या सेवा करायच्या आहेत. दत्त सेवा आयुष्यात गुरुबळ मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. गुरुचैत्र ग्रंथामध्ये हे सांगितलं आहे की देवी शक्ती देवही आपल्यावर कोपतो पण ईश्वर आपल्याला तारतो. पण म्हणजेच देवही आपल्यावर कोपतो पण गुरु आपल्याला तारतात. पण जर गुरूंची आपल्यावर अवकृपा झाली तर साक्षात देवही आपलं काही करत नाहीत. म्हणजे गुरुकृपा आपल्यावर असणं, आपल्या आयुष्यात गुरुप्रबळ स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. महाराजांची कृपा, दत्त महाराजांची कृपा आपल्यावर असलं खूप गरजेचं आहे. कारण आपलं कोणीही काही बिघडू शकत नाही. कारण
महाराजांचा व्रत आपल्यावर असेल तर आपल्या आयुष्यात चिंता काही वगैरे राहत नाही. अशा प्रकारे तुम्हाला गुरुचैत्र पारायण हे कसे करावे अगदी साधे सोपे नियम मी तुम्हाला सांगितले आहेत. आणि स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त 9 ते 15 एप्रिलपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला गुरुचैत्र पारायण करायचं आहे, ज्यामुळे स्वामी समर्थ महाराज आणि साक्षात दत्त महाराज तुम्हाला हे दर्शन नक्कीच देतील. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.